चेंडूने घेतला नाही, चेंडूने वेध घेतला तो यष्ट्यांचा. विकेटचं झालंय पतन. 4 गडी बाद 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चालू असलेल्या मॅच मध्ये साई माऊली बोरवली संघाची धावसंख्या आहे ती 27 धावा, 2 षटकं आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 27 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट इन दी थर्ड ओव्हर. अरुण देखील चांगले षटक हाताळतोय, कारण 5 षटक असल्यामुळे संदीपजी एक गोलंदाज 2 षटक हाताळू शकतो. पहिल्या षटक देखील चांगल्या पद्धतीने त्याने हाताळलं होतं. या षटकात देखील चांगल्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. कुठले मोठे फटके खेळण्यासाठी तो चेंडू टाकत नाहीये, ही महत्वाची बाब कासारवाडी टीमसाठी. आणि आता एक तंत्रशुद्ध खेळाडू मैदानाच्या आत गेलाय. विनय, नेहमीच याला मी सलामीला बघायचो, आता क्रमांक 6 वर गेलाय. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून इकडच्या मैदानावर त्यांनी याआधी सुद्धा पेश केलंय आणि त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल. हा संकटमोचक फलंदाज म्हणून ठरेल काय हे आपण पाहूया काय होईल. नाही, पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचे एज लागतंय. शॉर्ट थर्डमॅन ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चुका होतात बघा. 1-2 घातक ठेवू शकते दुसरी धाव. विनयचा विकेट कासारवाडी टीमसाठी खूप मोठी बाब आपल्याला पाहिलं का नाही. याच खेळाडूचा नुकतंच आपण वर्णन केलं होतं की एक संकटमोचक ठरेल का, मात्र तो संकटात टाकून आपल्या टीमला मैदानाच्या बाहेर येईल. यस, अगदी बरोबर. दोघांमध्ये जे काही चर्चा व्हायला हवी होती ती व्यवस्थित झाली नव्हती. यस, नो अँड वेट, हा, ना आणि थांब या तिन्ही गोष्टी आपल्याला मैदानाच्या आत प्रत्यक्षात दिसली नाही आणि नतीजा आपण बघितला. फलंदाज विनय याला दुर्दैवीरित्या धावबा स्वरूपात परतावा लागतोय आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये जो आपण अभ्यास केलाय त्या अभ्यासानुसार ह्याला आत्महत्या असं म्हटलं जातंय. नक्कीच. आणि जर दैनंदिन जीवनाचा जर आपण विचार केला तर अतिगाई संकटात नाही. संदीपजी असाच प्रकार इथे पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातील. 5व्या चेंडूवर फलंदाज विनय बाद झालाय. एका धावनीची धावसंख्या झाली ती 28-28. निश्चितच नाराज असेल स्वतःवर. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय. अनिकेत गेलाय. अनिकेत आणि पक्या या दोघांवर मोठी जबाबदारी. प्रकाश हे नाव आहे, मात्र पक्या या टोपण नावाने त्याला ओळखलं जातोय, जो नॉन स्ट्रायकिंग कडे आहे. मॅच कडे पुन्हा वळूया. पाहूया संदीपजी किती धावा अजून ऍड होतील धाव फलकामध्ये. स्कोरबोर्ड कुठल्या दिशेने जात आहे सध्या स्थिती जर पाहिली तर थोडीशी बॅकफुटवर आहे साई माऊली बोरिवली टीमची. नवीन अनिकेत गेलेला आहे. अनिकेत आणि पक्क्यावर मोठी जबाबदारी आहे. किती धावा ते जमा करू शकतायत. हवेमध्ये चेंडू आहे, मात्र थोडासा 3 षटरक्षकाच्या मधोमध लकी ठरला गेलाय हा फलंदाज. नाही तर अजून एक संदीपजी आपल्याला विकेट पाहायला मिळाला असता. तसं होऊ नये. आम्हाला एक चांगला खेळ पाहायला मिळेल, चांगला टार्गेट असो तुमच्याकडून आम्हाला देखील पाहायला मिळेल. पाहूया काय होतंय. 3 षटकांचा इथे आपण पाहतो खेळ संपलेला आहे. संदीपजी आणि अरुणचं बघा विवरण पहा. गोलंदाजीचा सुरेख अप्रतिम गोलंदाजी आणि धावा जर आपल्या माहिती 29. 29 धावा धाव फलकावर लागला जात आहेत. 5 गडी बाद झाले 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता धाव जी गती होती, जी सरासरी होती, ती सरासरी मंदावली आहे. आता उर्वरित 2 षटकांमध्ये जर विचार केला तर 2 षटकांमध्ये आणखीन 25 धावा या संघाला मजबूती निर्माण करून देऊ शकतायत. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपल्याला धावा येताना दिसल्या होत्या. ते जास्तीत जास्त धावा आल्या होत्या, 12 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये फार कमी धावा आल्यात आणि तिसऱ्या षटकामध्ये एक चौकार पहिल्याच चेंडूवर आल्यानंतर गोलंदाज अरुण यांनी कमबॅक केलं. अरुण यांनी त्याचे व्यक्तिगत 2 षटकं संपवलेत, म्हणजेच सांघिक तिसरं षटक त्यांनी संपवलंय. अजून 2 षटकं आहेत आणि नवीन चेहरे आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळत आहेत MCC कासार वडवली या संघामध्ये. पाहूया पुढील गोलंदाज कोण असणार आहे. या 4थं षटक आपल्याला इथे पाहायला मिळेल. सध्या धावसंख्या आपण पाहिली संदीपजी तर 18 चेंडूमध्ये 29 आणि विकेटचं जर आपण संख्या पाहिली तर एकूण 5 विकेट इथे पाहायला मिळाले. कृतिक हा नवीन गोलंदाज कासार वडवली या टीम कडून नवीन चेहरे संदीपजी त्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की या टीम मध्ये पाहायला मिळतीलच आणि ते मिळत आहेत या देवेश स्मृती चषक 2021 मध्ये. धावसंख्येचा विचार केला 29 स्कोरबोर्ड आहे. बॅट्स मोठ्या प्रकार खेळायचं होतं. स्वतःहून अतिघाई संकटात नाही संदीपजी तोच प्रकार पाहायला मिळाला. कॉलिंग नव्हतं, नॉन स्ट्राईक एंड करून आणि अजून एक विकेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणूनच मी म्हणतो की क्रिकेट खेळताना तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, सर्व गोष्टींचा अभ्यास असायला हवाय. इथे विकेटचं पतन होतोय, धावाच्या स्वरूपात परतावं लागतं या फलंदाजाला. धावसंख्या 29 असताना 11 चेंडू अजूनही शेष आहेत. 6 गडी बाद झालेत साई माऊली बोरवली या संघाचे. सध्या संदीपजी अडचणीत आहे हा संघ. सावरावा लागेल, कारण ज्या चुका होत आहेत त्या चुका तुम्हाला सुधारायच्या असतात.
क्रिकेटचा हाच नियम आहे, ज्या चुका झाल्या त्या सुधारावा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. क्षेत्र कुठलंही असो, तुम्हाला प्रयत्न हे करावेच लागणार आहे. पाहूया काय होईल, अजून किती धावा ऍड होतील. कृतिकला पहिल्या चेंडू यश आलंय. रनअपच्या स्वरूपात का होईना, मात्र आपल्या टीमसाठी तो चांगले योगदान देतो संदीपजी. येस, चर्चा आपण करूया, कारण नॉन स्ट्राईक इन कडे असलेला प्रकाश याला सुद्धा स्ट्राईक मिळणं फार महत्वाचं आहे, जो एका चौकारणीशी 8 या धावसंख्येवर खेळतोय. पुढील चेंडू यावेळेला पाहूया की फायनल क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. जोरदार अपील जरूर होते, मात्र पंच कुठल्या मूड मध्ये दिसत नाही की हा चेंडू बॅटला लागलाय. शरीराचा भेद घेऊन चेंडू सरळ किपरच्या हातामध्ये जातोय. जे फायलिंगचे क्षेत्र आहे संदीपजी पूर्णपणे डीप मध्ये रिक्त आहे, ते फक्त क्लिअर करायचं होतं. तोच प्रयत्न आपल्याला दिसला, मात्र त्या प्रयत्नात हेमंतला यश सापडलं नाही. कृतिकची चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय. थोडासा अगोदर सफल झाला तर पुढे येऊन चेंडू जातो डीप मिडविक क्षेत्रामध्ये. चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि फेकी देखील तातडीने सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. यस, चांगलं क्षेत्ररक्षण होत असतानाच कृतिक याच्या तिसऱ्या चेंडूवर हा 1 धाव पूर्ण केलाय. 3 चेंडू टाकून झाले तर चौथ्या षटकामध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 30 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट इन द 4th ओव्हर. पुढील चेंडू असेल चौथं षटक मार्गस्थ आहे. या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 1 धाव फक्त खर्च केलेली आहे ती कृतिक या गोलंदाजाने. आता मात्र पक्क्याला स्ट्राईक खेळायचं होतं. मिड विकेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. इथे आपण पाहिलंय मिड विकेट शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये पुल हा चेंडू गेला. पुल व्यवस्थित करता आला नाही. फुल टॉस चेंडू होता, त्याचा फायदा फलंदाजाला घेता आला नाही. कदाचित संदीपजी तयार देखील नव्हता की हा चेंडू फुलटा स्वरूपात देखील, त्याच्यामुळे बॅट आणि चेंडू यांचा संपर्क हा व्यवस्थित झालेला नाही. 1 धाव मिळाला आहे. कृती आधीच झाली होती फलंदाजाची. पाहूया काय होतंय अजून. रिव्हर्सचा टीम, एक सक्सेस दुसरा अनसक्सेस आणि हा देखील अनसक्सेस इथे पाहायला मिळाला आहे. निर्धाव चेंडू जातो संदीपजी. एक अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. जे प्रेशर आहे ते प्रेशर मध्ये अजून प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न हा कृतिक देखील करतोय, कारण पहिले 2 गोलंदाज आपण पाहिले अरुण साहिल यांनी चांगली गोलंदाजी केली, त्याचाच फायदा या कृतिक गोलंदाजाला होतोय. ऑन साईडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे पाहिलंय की कुठलाही शतरक्षक इथे देखील संदीपजी सराव असणं गरजेचं असतं, कॉलिंग असणं गरजेचं की कुठला शतरक्षक हा झेल पकडणार. अगदी बरोबर, मात्र थोडासा दूर होता बॉबी भोईर आणि म्हणूनच तिथे पोहोचू शकला नाही. फटक्यामध्ये जोर नव्हतं, कमजोर फटका आपल्याला पाहायला मिळाला कृतिक याच्या गोलंदाजीवर फलंदाजाचा. 4 षटकांची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर चालू असलेल्या मॅच मध्ये धाव फलकावर धावा आहेत त्या 6 गडी बाद 31 धावा. अजूनही 1 षटक शिल्लक आहे. काय वाटतंय संदीपजी, या एका षटकामध्ये किती धावा येऊ शकतायत साई माऊली बोरवली संघाच्या? सध्या स्थिती आपण संदीपजी पाहतोय ज्याप्रमाणे निरंतर विकेट घेतले, ओपनिंग जोडी जास्त काही करू शकले नाही. थोडंसं मिडल ऑर्डर देखील इथे आपल्याला पाहायला मिळालं की थोडंसं कमकुवत ठरलं गेलंय. तर शेवटच्या सेकंडमध्ये कमीत कमी 10-15 धावा आल्या. तर थोडंसं टार्गेट असेल, चांगलं टार्गेट असेल. येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये त्यांचे जे गोलंदाज आहे थोडंसं बॅकअप साठी लढण्यासाठी त्यांच्याजवळ थोड्याशा धावा असतील. पुढील मॅच असेल उत्तन विरुद्ध मीरा रोड. या दोन्ही संघाच्या संघनायकांना माझी नम्र विनंती असेल, टॉस करण्याकरता आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. उत्तन विरुद्ध मीरा रोड या 2 संघादरम्यान पुढील होणारा मॅच असेल. दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. शेवटचं षटक संदीपजी सुजल गोलंदाज येतोय. शेवटचं षटक कशा प्रकारे जात आहे हे पाहणं अशेष राहणार आहे. थोड्याच वेळात इंटरनेटची व्यवस्था झाली, जे काही तांत्रिक बिघाड आहेत थोड्याच वेळात GTC लाईव्ह माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक देखील ही मॅच त्याचा आनंद घेऊ शकतात. अंतिम षटक, पहिला चेंडू सुजल गोलंदाजी मार्कवर खेळायचं होतं. ऑफ साईडला चेंडू जातो, ऑन साईडला चेंडू देतो. या लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव दुसरीची संधी आहे. थ्रो व्यवस्थित नाहीये संदीपजी. जर हा थ्रो व्यवस्थित आला असता तर तिसरा धावचीत इथे आपल्याला पाहायला मिळालं असता. तसं काही झालं नाही. 2 धावा ऍड होत आहेत. कारण या षटकामध्ये जितक्या धावा येतील तितकं फायदेशीर ठरेल साई माऊली बोरिवली टीमसाठी. त्यांचं टार्गेट कुठपर्यंत जाते हे पाहणं शेष राहणार या शेवटच्या 5 चेंडूमध्ये. हे स्लॉग ओव्हर आहे. या स्लॉग ओव्हर मध्ये निश्चितच फलंदाज मोठे फटके खेळण्याकरता सज्ज असेल. पाहूया. बघा मजबूर केलाय गोलंदाजाने, ओळखलाय की पक्या मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आहे. सरळ त्याच्या एकदम बॅटच्या खालोखाल असं वाटलं की त्याच्या पायाचा नेम काही साधला गेला संदीपजी.
येस, यॉर्कर लेंथ चेंडू टाकायचा होता गोलंदाजाला आणि ते व्यवस्थित अभ्यास केला, डिफेन्स केलं, याला बॅकवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला अडवलंय फलंदाजाने. धावसंख्या 33 फलकावरती पाहायला मिळते. 4 चेंडू अजून शिल्लक. फुलटॉस चेंडू आहे, आगळा वेगळा प्रकार पाहायला मिळालाय. पंचांचा एक हात हवेत गेलाय, म्हणजे हा नो चेंडू असणार आहे संदीपजी. अगदी बरोबर, नो बॉल आहे. कंबरेपेक्षाही वर चेंडू असल्या कारणानं हा बिमर चेंडू घोषित केलाय येस, पंचाने. आणि Lead पंचांचे असेल. संकेत संदीपजी आपल्यापर्यंत पोहोचतात की यस हा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. आता एक संधी आहे, जो काही थोडासा प्रेशर आहे संदीपजी, ज्या काही धावा आहेत त्यांची गती वाढवण्याचा प्रयत्न इथे त्यांना मात्र करावा लागेल. हेमंतकडे स्ट्राईक आहे, फ्री हिट आहे. धावसंख्येचा विचार केला 35. 4 चेंडू फ्री हिट. पाहूया काय होतं या चेंडूवर. फ्री हिट चेंडू होता, ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन व्यवस्थितपणे ठेवण्यात आलेलं आहे. सुजल पुन्हा एकदा वापसी करतोय. जी चूक झाली होती तिसऱ्या चेंडूवरती चूक संदीपजी त्याने सुधारली गेले. नजर टाकूया धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या झाली ती 36 धावा. फ्री हिटचा चेंडू असल्या कारणानं फलंदाजाला या चेंडूवर सुद्धा फायदा उचलता आला नाही. चेंडूंचा जर आपण विचार केला तर या इनिंग मधले आता 3 चेंडू संदीपजी शिल्लक आहेत आणि धावसंख्या आपण पाहिली तर 36. पक्क्या स्ट्राईक एंडवर पक्क्याकडे नजर असतील. रिव्हर्सचा टेम चेंडू सरळ येतो इथे डीप पॉइंट ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये संदीपजी, फायदा झाला या टीमला. 4 धावा मिळाल्या आहेत. अगदी बरोबर, शतरक्षकाच्या आवाक्यापासून दूर जसे भुरटे चोर पोलिसांच्या हाताला तुरी देत आहेत तसं या शतरक्षकाच्या हाताला तुरी देऊन चेंडू सटकलाय, निसटलाय आणि सरळ डिपिश पॉइंट क्षेत्राबाहेर निघून गेलाय 4 धावांकरता. नक्कीच धावांची गरज होती. धावा येतात 4 आणि स्कोरबोर्ड देखील जाऊन पोहोचतोय 40. 40 धावा फलकावरती पाहायला मिळतात. संदीपजी 2 चेंडू आहेत, 1 चौकार 1 षटकार. जर पाहिला 8-9 धावा जर अजून आल्या तर एक चांगलं टार्गेट असेल. अगदी बरोबर, यावेळेला देखील एक्स्ट्रा कव्हर ठिकाणी खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि त्या प्रयत्नात संदीपजी यश मिळत आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. टाळ्यांचा आवाज येतोय पवेलियन एंड कडून. खेळाडू कक्ष आपण इथे पाहू शकतोय. धावा येत आहेत 2. स्कोरबोर्ड आपण पाहतोय 42 वर जाऊन पोहोचलाय. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या इनिंग मधील पाहायला मिळेल. त्यानंतर उत्तण आणि मीरा रोड या 2 संघामध्ये पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी लगेच ही इनिंग संपल्यानंतर आपला जो टॉस बॉक्स आहे त्या टॉस बॉक्स मध्ये हजर राहा. चला चर्चा होते थोडीशी शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारे पवित्रा पाहायला मिळेल, कशा प्रकारे खेळ पाहायला मिळेल. गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामधलं हे द्वंद्व या शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळेल. पाहूया चौकार येईल, षटकार येईल, सिंगल येईल, डबल येईल की विकेट येईल की डॉट येईल, काही येऊ शकतं. रिव्हर्सचा टेम चेंडू येतोय गॅप मध्ये आणि आलाय तो चौकार. गरज होती, काळाची गरज होती, ती गरज पूर्ण झाली. धावसंख्या झालेल्या पहिल्या इनिंग मध्ये 46. 46 धावा जमवल्यात. 47 धावांचं संदीपचे टार्गेट असेल. तत्पूर्वी आपण बोलतोय नेक्स्ट मॅच कडे. येस, नेक्स्ट मॅच सुद्धा फार महत्वाची असेल. पहिला डाव बघूया साई माऊली बोरवली संघाचा. पहिल्या डावामध्ये सलामीवीर असफल झाल्यानंतर मधल्या फळीमध्ये पक्क्या प्रकाश आणि अफलातून फलंदाजी केली आणि त्याच्या फलंदाजीच्या जोरावर धाव फळकावर धावा लागल्या गेल्या. ते 46 आणि 47 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते MCC कासारवडोली या संघासमोर. 47 रन्स रिक्वायर्ड टू विन. पक्क्या याच्या फलंदाजीचा विचार केला तर 3 चांगलं योगदान दिलंय. पुढील मॅच सुद्धा फार महत्वाचा असेल. टॉस करण्याकरता रॉयल स्टनर मीरा रोड विरुद्ध उत्तन बॉईज या दोघांमध्ये पुढील होणारा मॅच असेल. टॉस करण्याकरता आपण टॉस बॉक्स मध्ये या. उत्तन बॉईज संघाचा संघनायक टॉस करण्याकरता या. रॉयल स्टनर मीरा रोड संघाचा संघनायक या ठिकाणी दाखल झालाय. उत्तन बॉईज संघाला सुद्धा नम्र विनंती असेल आपण लवकरात लवकर या, कारण जी वेळ तुम्हाला दिली होती त्या वेळेमध्ये तुम्ही उपस्थित राहणं फार महत्वाचं आहे. पहिला डाव संपल्यानंतर धावफलकावर धावा लागला ते 46 धावा. 47 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय MCC कासार वडवली या संघासमोर. विशेष म्हणजे पहिल्या 4 षटकांमध्ये धावा ह्या आपल्याला कमीत कमी दिसल्या,
त्याच्यानंतर अचानकपणे सुजल यांनी सुजलम सुफलम बनवलं फलंदाजी करणाऱ्या साई माऊली बोरिवली संघाला, कारण ह्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आल्यात 47 रन्स टू विन, 47 धावांचं टार्गेट आहे. आणि विशेष जर आपण बघितलं संदीपजी तर गोलंदाजीचा अचूक मारा हे अस्त्र आहे साई माऊली बोरिवली या संघाचं, आणि ह्या अस्त्राचा मला असं वाटतं की योग्य तो वापर खेळपट्टीवर केला जाईल. आज स्पर्धेचा दुसरा दिवस असताना पहिला मॅच दुसऱ्या दिवसातील सुरू आहे. साई माऊली बोरिवली विरुद्ध MCC कासार वडवली. लवकरात लवकर मॅच स्टार्ट करा. पहिल्या डावाचा जर आपण विचार केला तर पहिला डाव संपण्याकरता जवळजवळ 30 मिनिटं लागले, म्हणजे जे टार्गेट होतं आयोजकांचं ते टार्गेट बरोबर ठरलंय. दुसरा डाव सुद्धा 30 मिनिटांमध्ये संपायला हवा. आम्ही याआधी उल्लेख केला होता की 25 मिनिटांमध्ये पहिला डाव संपवायला हवा होता, तसं काही घडलं नाही. आयोजकांनी आम्हाला आणखीन सूचना केल्या की 5 मिनिटं आणखीन ॲड करा आणि अर्धा तास द्या, 30 मिनिटांमध्ये पहिला डाव संपवा. आमचे स्कोरर जितेंद्र राऊत अतिशय चांगले व्यक्तिमत्व, चांगले गुणलेखक, चांगले फलंदाज देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचे, आणि चांगले समालोचक सुद्धा आहेत. दुसऱ्या बाजूला मनीष राऊत हे सुद्धा खूप चांगलं समालोचन करत असतात. आणि कालच्या दिवसामध्ये मात्र मॅनेजमेंटची व्यवस्था त्यांच्या हातामध्ये आदेशजी पाटील यांनी सोपवली होती. या स्पर्धेकरता मेहनत घेणारे आदेश पाटील आपल्याला डाव्या बाजूला बघायला मिळत आहेत. त्यांची संपूर्ण टीम पाहायला मिळते. बघू शकता तुम्ही विनोद म्हात्रे यांना सुद्धा आपण पाहतोय. त्याच्यानंतर या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत मुरलीधरजी पाटील, द्वारकानाथ पाटील, शिवसेनेच्या बड्या हस्ती आहेत. एका बाजूला द्वारकानाथ पाटील साहेबांचा जर विचार केला तर मालजीपाडा शिवसेना शाखा प्रमुख पद हे ते या ठिकाणी पार पाडतायत. दुसऱ्या बाजूला मुरलीधर पाटील साहेबांचा विचार केला तर विभाग प्रमुख हे पद ते सध्या सांभाळत आहेत. अशा बड्या हस्ती लाभलेत. आणि आयोजनामध्ये आपण बघितलं तर ह्या आयोजक जे आहेत देवेश स्पोर्ट्सचेच खेळाडू आहेत, आणि यापूर्वी अनेक मैदानं गाजवलेत. यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा पहिलाच मॅच खेळत असताना विदाऊट प्रॅक्टिस त्यांनी 3 सर्वोत्तम संघामध्ये त्यांची वर्णी लागली गेली, आणि पहिल्याच मॅचमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सिद्धिविनायक स्पोर्ट्स मैदानावर त्यांनी पटकावलं. हे कमालीचं प्रदर्शन त्यांना भविष्यामध्ये कामी येऊ शकतं. आणि आज जे मैदान या मालजीपाडा ग्रामस्थांनी देवेश स्पोर्ट्सचे जे सदस्य आहेत आणि इतर जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी जे सहकार्य केल्यामुळे तयार झालं आहे, हे मैदान भविष्यामध्ये ह्याच मैदानावरून लेदर क्रिकेट खेळणारे अनेक क्रिकेटपटू आपण पाहणार आहोत. एखादा खेळाडू भारतीय संघामध्ये सुद्धा जाऊ शकतोय, इतकी क्षमता या मैदानाची आता आपल्याला दिसून येत आहे. आणि अनेक सूचना या आयोजकांना याआधी सुद्धा मिळालेल्या आहेत. या परिसरातील नामवंत जे व्यक्तिमत्व, समाज कार्यकर्ते विजयशेठ गोविंद पाटील यांचं सुद्धा आर्थिक पाठबळ हे नेहमीच मिळत असते. त्या व्यक्तीला आपण कालच्या दिवसात या मैदानाचा उद्घाटन सोहळा पार करण्याकरता आमंत्रण दिलं होतं. आता थेट चर्चा तर होतच राहील. ही चर्चा करण्याआधी आपण मैदानाच्या आत वळूया. सलामीची जोडी MCC कासार वडवली संघाची पोहोचलेली आहे. 2 प्रारंभिक फलंदाज पोहोचले आहेत. MCC कासार वडवली संघाचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, आणि बघताय आपण अरुण व योगेश नावाचे खेळाडू उतरलेत. पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय रवींद्र. तुषार गोलंदाजी मार्गावर आलाय. पॉवर प्ले 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि घंटा या मंदिरामध्ये वाजली. याचा अर्थ या मॅचला स्टार्ट झाली, सुरुवात झाली. गोलंदाज तयार तुषार. ओहो, चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकायचा होता गोलंदाजाला, आणि इथे विकेटचं पतन होतंय. बिग ब्लो. गोल्डन डक वर फलंदाज बाद झालाय. इथून सुद्धा स्पष्ट दिसलं. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. कालपासून या स्पर्धेमध्ये आपण काही नियमावली सांगितल्यात की जास्त वेळ वाया जाईल, ही अशा प्रकारची हुज्जत आपण मैदानाच्या आत पंचांसोबत घालू नका, अन्यथा 3 धावांचा फटका आपल्या संघाला बसू शकतोय. दॅट्स आउट. पहिला धक्का अरुणच्या स्वरूपात
आणि अरुण बाद झाल्यानंतर तो स्वतःवर नाराज आहे, हताश आहे. येता येता बॅट त्यांनी थोडीशी जमिनीवर आपटली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा अशा अनेक क्रिकेटपटूंना आपण बघितलंय की झटपट बाद झाल्यानंतर किंवा पंचांचं रॉंग डिसिजन असल्यानंतर ते खेळाडू नाराज होतात, हताश होतात. तसाच प्रकार आपल्याला अरुणच्या बाबतीत घडताना दिसलाय. एक चांगला क्रिकेटपटू आहे अरुण आणि गोलंदाजीमध्ये त्याने अचूक मारा मैदानाच्या आतून केलेला आपल्याला दिसून आलाय. एमसीसी कासार वडवली संघाला जिंकण्याकरता लक्ष आहे ते 47 या धावसंख्येचं. अरुण बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज गेला मैदानाच्या आतमध्ये साहिल याच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी असेल. हा चेंडूला फुलटॉस करून टोळावलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. क्षेत्ररक्षक खट्टा मजबूत बांधायचा होता तरी सुद्धा या चेंडूला अडवलंय. डिरेक्ट हिट होतोय. फलंदाजाला परतावं लागतं. यस इज गॉन. विकेटचं झालं पतन. संदीपजी लगातारच्या 2 चेंडूवर 2 मोठे धक्के ते सुद्धा दुर्दैवीरित्या लागलेत. हॅलो नक्कीच संदीपजी तसा विचार देखील कासार वडवलीच्या टीमने केला नसेल. कधी कधी असे प्रकार पाहायला मिळतात आणि याला म्हणतात की नशिबाची साथ. संदीपजी बाकी काहीच नाही आहे. अगदी बरोबर, नशिबाची साथ आहे. इथे सुद्धा आयोजकांना नशिबाची साथ मिळते कारण नशीबवान व्यक्ती दाखल झालेत. धनेश्वरजी पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतो. वेलकम सर. आम्ही आपलं सहर्षाचं स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. मॅचकडे रवाना होण्याआधी आयोजक आणि मान्यवर जे दाखल झाले त्यांच्या माहितीसाठी साई माऊली बोरवली विरुद्ध एमसीसी कासार वडवली या दोघांमध्ये ही लढत सुरू आहे. कासार वडवली संघाला 2 धक्के 2 चेंडूवर लागलेत आणि मी पहिल्यांदाच असं टेनिस क्रिकेटमध्ये बघितलंय धावबाच्या स्वरूपात पहिल्या 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद झालेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मला एक मॅच आठवला 21 जून 1975 सालचा, ज्यावेळेस वेस्ट इंडिज संघाविरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ लढत होता आणि त्या लढतीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे 5 फलंदाज हे धावबाच्या स्वरूपात बाद झाले होते. तशी स्थिती आता चालू असलेल्या मॅचमध्ये पाहायला मिळते. ती एमसीसी कासार वडवली या संघाची. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी, पॉवरफुल क्षेत्ररक्षण. आउटफील्ड 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. बॉबी आल्यानंतर एक क्षेत्ररक्षकाला फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलंय. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय बॉबी आणि गली क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलंय. क्षेत्ररक्षक सुंदररित्या चेंडूला अडवतोय. योगेश यांनी चांगलं काम केलंय आणि टाळ्यांचा आवाज मैदानाच्या आतून येतोय. विनय याचा, कारण विनय हा सर्वात जास्त एक्सपिरियन्स असलेला खेळाडू आहे, सर्वात जास्त अनुभव असलेला खेळाडू आहे. एका धावेनिशी धावपळक पुढे सरकतोय. धावपळकावर धावा झाल्या त्या 2. पुढचा चेंडू गोलंदाजाचा. सरळ बॅटचा वापर साहिल याचा आणि या चेंडू जाते काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धावेची घाई करतायत. बघता बघता 2 धावा ते सहजतेने पूर्ण करतायत. दोघांमध्ये चांगली जुगलबंदी जर असली तर धावपळक सहजगत्या पार केला जाऊ शकतोय. जे टार्गेट आहे, जे लक्ष्य आहे 47 या धावसंख्येचं, ते पूर्ण केलं जाऊ शकतंय. 2 धावणीशी धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 3. 4 धावा झालेत ही माहिती मिळते. मी बघत होतो की बॉबी यांचं लक्ष आहे की नाही. ओहो, चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवर पीच झालाय. थोडंसं वळण मिळतंय. वळणदार चेंडू टाकलाय, म्हणजेच आउट स्विंगर टाकलाय गोलंदाजाने. बाहेर निघणारा चेंडू टाकलाय. हा डॉट चेंडू गेल्यानंतर धावसंख्या आहे ती 4. षटक जर आपण बघितलं तर पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागल्या जात आहे. चालू असताना धावपळकावर धावा लागले ते 4. गोलंदाज तयार. हो, ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा होता, मात्र पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप इथून सुद्धा स्पष्ट दिसलं. पंच सुद्धा दर्शवत आहेत आणि लेग बाईचा इशारा. 1 चोरटी धाव पूर्ण केली. याच दरम्यान पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 47 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना एमसीसी कासार वडवली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 5 धावा. आता 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 42 रनची आवश्यकता.
संदीप भोईर निश्चितच एक अतिशय चांगले समालोचक आहेत, त्यांचा सुद्धा अनुभव आता वाढलाय. संदीपजी 24 चेंडू 42 धावा, आता काय नेमकं करायला हवं फलंदाजाने, काय वाटतं तुम्हाला? ज्याप्रमाणे स्थिती आहे संदीपजी, त्याचप्रमाणे तुम्हाला खेळ करावा लागेल. सध्या प्रेशर आहे कासार वडवली टीमवर, कारण पहिल्या 2 चेंडू 2 मोठे धक्के ते देखील अचंबित करणारे होते. आश्चर्यदायक धक्के आपण पाहिले की टेनिस क्रिकेटमध्ये आपण देखील बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि असे पहिल्या 2 चेंडूवर आणि ते पण 2 रनआउट आपण पाहिलेच नव्हते. तर अजूनही धावांची जर आपण संख्या पाहिली, 47 धावांचं जरी टार्गेट असलं, पहिल्या षटकामध्ये धावा जर पाहिल्या त्या फक्त आलेत 5, म्हणजे अजूनही 42 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. सध्या संदीपजी हा पॉवर प्ले आहे ना, त्या पॉवर प्लेचा थोडासा फायदा घेण्याचा प्रयत्न बॉबी आणि साहिलला करावा लागेल. तुमच्या निश्चितच मताशी मी सहमत आहे. जे प्रश्न मी केले होते त्या प्रश्नांना अगदी योग्य पद्धतीने उत्तर संदीप भोईर यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलंय. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी होताना दिसत नाही, पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी होताना दिसली. आता P2 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, आडव्या बॅटचा वापर मिड ऑन आणि मिड ऑफ मधून चेंडू जाताना दिसलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फलंदाजाने 2 धाव पूर्ण केल्यात आणि बघूया नेमकं काय घडतंय. तिसरी धावे करता फलंदाज वेगाने पुढे सरसावत आहेत. 3 धावा अंकित होत आहेत, 3 धाव मिळत आहेत. चर्चा तर होतेच, चर्चा करण्याकरता 2 पंच एकमेकांच्या समोर येतील. 2 धावा तर पूर्ण केल्यात, तिसरी धाव सुद्धा त्यांनी पूर्ण केली होती आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल यात काय शंका नाही. सध्या मैदानाच्या चर्चा होते की नेमका या धावा किती असतील. धावसंख्या सध्याच्या स्थितीला 5 धावा आणि काय घडतोय बघूया, काय डिसिजन येतोय. यस, 3 धावा या असतील पळून पूर्ण केलेल्या आहेत. या 3 धावा आहेत, कारण धावत असताना चेंडू पायावर आदळला आणि इतरत्र जाताना आपल्याला दिसला. हे अगदी योग्य पद्धतीने पंचांनी निर्णय दिलाय. 3 धावा, 3 धावण्याची धावसंख्या झाली ती 8. स्कोर मूव्स ऑन 8. प्रत्युत्तरादाखल 8 धावा. ह्या मॅचला लाईव्ह स्वरूपात बघायचं असेल तर टाईप करा JTC लाईव्ह आणि या टुर्नामेंटचा आपण आनंद घ्या. यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जुडले गेलेत त्यांच्या माहिती करता MCC कासार वडवली विरुद्ध साई माऊली बोरवली ही लढत आहे आणि 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना MCC कासार वडवली संघाला तुम्ही पाहताय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयास केलाय बॉबी भोईर या फलंदाजाने. 1 सोरटी धाव पूर्ण केली बॅटच्या साह्याने आणि एका धावण्याची धावसंख्या झाली 3 धाव. बॉबी भोईर याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, कारण टोयोटा या नामांकित कंपनीच्या माध्यमातून हा क्रिकेटपटू क्रिकेट खेळायचा आणि तो अनुभव त्याच्या पाठीशी आहे. ठाणे येथील दादाजी कोंडदेव स्टेडियमवर अनेक स्पर्धा या टोयोटा कंपनीच्या माध्यमातून होत असतात आणि मला आठवतंय 2017-18च्या सत्रामध्ये आम्हाला सुद्धा त्या स्पर्धेमध्ये आमंत्रण दिलं गेलं होतं. आता ऑफ ड्राईव्ह हवाई सफर केलंय, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. विनय आणि क्षेत्ररक्षक रवी येईपर्यंत फलंदाजाने खेळपट्टीवर 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावा, 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 11. 1 धाव फार मोलाची आहे. चेंडूंचा जर आपण विचार केला तर 21 चेंडू अजूनही शेष आहेत आणि या 21 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 36 रनची आवश्यकता. 21 चेंडू शिल्लक, 36 रनची आवश्यकता. टार्गेट जरी सोपं वाटत असलं तरी तितकं सोपं नाही. साई माऊली बोरिवली संघाविरुद्ध हा मॅच जिंकणं. क्षमता असलेला खेळाडू आहे. खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू जातो ऑफ साईडला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली साहिल या फलंदाजाने आणि एकाच धावेवर तो समाधानी होतोय. एका धावेची धाव संख्येत बदल, धाव बळकावर धावा लागल्यात त्या 12. स्कोर मूव्स ऑन 12. साहिल नावाचा खेळाडू आहे, हवेचा वेग जास्त आहे आणि इथे प्राधान्य कोणाला असेल, जो डावऱ्या हाताचा खेळाडू असेल त्याला या मैदानाचा जास्त फायदा होऊ शकतोय. ज्या पद्धतीने आज हवेचा वेग आहे, चांगलं वातावरण आहे, सूर्यनारायण देवतेने सुद्धा चांगली कृपा या स्पर्धेमध्ये केलेली आपल्याला दिसून येत आहे. ओ, बीट करून जाणारा चेंडू होता, पॉपिंग क्रीज मध्ये फक्त बघत राहिलाय. जे हत्यार होतं ते हत्यार बाहेर काढलं. हत्यार फिरवण्याकरता आपल्या शरीराची हालचाल होणं हे सुद्धा फार महत्वाचा भाग आहे. ती हालचाल होताना दिसली नाही. धावफलक स्थिरावलाय. धावसंख्या आहे ती 12 धावा, 1 षटक आणि 5 चेंडूची समाप्ती.
आता शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी झाली असंच मी म्हणेन. फुलटॉस चेंडू बॅकफुटला गेलाय. ॲनिमेशन व्यवस्थित नव्हतं. फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव पूर्ण केली. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 47 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना MCC कासार वडवली संघाची धावसंख्या 2 गडी बाद 13. पंचांनी काहीतरी इशारा केलाय. पंच पाण्याची व्यवस्था करावी अशा पद्धतीचा इशारा पंचाने दर्शवलाय. पाणी हे फार महत्वाचं आहे. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा हा ज्ञानामुळे सदैव पवित्र राहत असतोय. म्हणूनच ह्या सत्रामध्ये प्रत्येक खेळाडूला पाण्याची आवश्यकता आहे. शरीराकरता लागणारा महत्वाचा घटक म्हणजेच पाणी. पाणी म्हणजेच जीवन. पुढील होणारा मॅच तितकाच महत्वाचा असेल. रॉयल स्टर्नर मीरा रोड विरुद्ध उत्तन बॉईज या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय टॉस करण्याकरता आपण टॉस बॉक्स मध्ये या. उत्तन संघाचा संघनायक या. रॉयल स्टर्नर मीरा रोड संघाचे संघनायक इथे पोहोचलेत. वंडर बॉय ऑफ मीरा रोड मिस्टर अमीर दाफेदार या ठिकाणी दाखल झालाय. मॅच कडे रवाना होत असताना 2 षटकांमध्ये धावफलकावर धावा लागल्या त्या 13 धावा. 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 34 रनची आवश्यकता. 18 चेंडू 34 धावा. संदीप, काय वाटतं तुला? ज्या पद्धतीने 2 षटकं झालेत, पॉवर प्ले मध्ये धावा तर यायला हव्या होत्या, त्या धावा दिल्या गेल्या नाहीत. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि आता 18 बॉल मध्ये 34 रनची आवश्यकता असताना वेळेकडे सुद्धा लक्ष द्या, कारण अर्धा तासाच्या आतमध्ये हा मॅच पूर्ण करायचा आहे. काय वाटतंय? 18 चेंडू 34 धावा, नेमकं काय समीकरण बनलंय हे? समीकरण सध्या ज्याप्रमाणे संदीपची गोलंदाजी आहे त्या गोलंदाजीच्या अनुसरून तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. 18 चेंडू 34 धावा होऊ शकतात, मात्र तुम्हाला त्या प्रकारे खेळ हा करावा लागणार आहे. पाहूया काय होत आहे. कारण क्रिकेट आपण नेहमीच म्हणतोय, वारंवार आपल्याला ते सांगावं लागतं की क्रिकेट हा जर तरचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. एनिथिंग कॅन हॅपन इन दिस गेम, दॅट्स अ क्रिकेट. क्रमांक 3 चा गोलंदाज प्रकाश डिफेन्सिव्ह पद्धतीने हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलंय. चेंडू जातोय मिड ऑन क्षेत्रामध्ये आणि बघता बघता तिसऱ्या फलंदाजाला धावबाच्या स्वरूपात परतावं लागतंय. यस, इज गॉन. विकेटचं झालंय पतन. धाव संख्या 14 असताना तिसरा गडी बाद झालाय फलंदाजी करणाऱ्या MCC कासार वडवली या संघाचा. 3 गडी बाद 14 धावा. अजूनही 33 रनची आवश्यकता उर्वरित 17 चेंडूंमध्ये. 17 चेंडू 33 धावा. नो मीटिंग नो टाइम. अभिनय, जास्त वेळ वाया जाईल असे टीम मीटिंग करू नका. एक नंबर विनंती असेल तुम्हाला सर्वांनाच. नवीन फलंदाज प्रितेश गेलाय. बॉबी आणि प्रितेश हे 2 फलंदाज आहेत आणि अजूनही त्यांचा हुकमी एक्का जो आहे तो हुकमी एक्का काढला नाही, तो लपून ठेवलाय. हुकमी एक्का म्हणजे जर आपण विचार केला तर सुशांत मुकादाम ह्या खेळाडूला आपण मैदानाच्या आतमध्ये बघत नाही. कदाचित नवीन जे खेळाडू आहेत, युवा खेळाडू आहेत, त्यांना जास्त संधी देण्याचं काम ते करतायत. अनुभवी खेळाडू योगेश बाद झालाय, बॉबी बाद झालाय, अरुण बाद झालाय आणि तिन्ही फलंदाज धावबाद झालेत. बॉबी हा खेळाडू आहे, मात्र बॉबी हा खेळाडू आहे त्याच्यासाठी अचंबित करणारे चेंडू गोलंदाज टाकतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 14 धावा. प्रेशर वाढलाय. रिक्वायर रन रेटचा विचार केला तर रिक्वायर रन रेट आता जास्तीत जास्त महागडा ठरत चाललाय MCC कासार वडवली या संघासाठी. अजूनही 33 रनची आवश्यकता. 16 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप केलाय. कोलोर टप्प्याचा चेंडू ब्रह्मास्त्राचा मारा केलाय. ऑन साईडला फलंदाजाने चेंडूला वळवलाय आणि बघताय आपण शॉर्ट मिड विकेट मध्ये शतरक्षक येतो, चेंडू उचलतोय. फेकी करेपर्यंत फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली. एका धावेची धावसंख्या झाली ती 15. थेंबे थेंबे तळे साचे. म्हणूनच या ठिकाणी एकेरी धावांवर भर दिला गेलाय. मोठे फटके येताना दिसत नाही आणि आता हा उजव्या हाताचा फलंदाज प्रितेश आलाय. 15 धावा संघाची धावसंख्या. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. सरळ बॅटचा वापर करायचा होता. चेंडू मिडॉन क्षेत्रात 1 धाव पूर्ण केली. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा उचलताना लगेचच 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या झाली ती 17. खतरा तर आलाय कारण 3 फलंदाज धावबाद झालेत.
भारतीय संघाचे ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध श्रीलंका संघाविरुद्ध अशा प्रकारे बघितलं तर 4 फलंदाज हे बाद झाले होते. 14 फेब्रुवारी 2012 साली धावबा स्वरूपात बाद झाले होते आणि 21 जून 1975 साली ऑस्ट्रेलिया वर्सेस वेस्ट इंडिज हा विश्वचषकामधील एक महत्त्वपूर्ण मॅच होता. या मॅचमध्ये 5 फलंदाज धावबाद झाले होते. ओहो, ॲलिमेशन व्यवस्थित नव्हतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू 38 सर्कलच्या आत अडला गेलाय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याची घाई आणि दुसरी धाव घेता घेता फलंदाज बॉबी भोईर याला धावबादच्या स्वरूपात परतावं लागतंय. एक धाव मिळाली. एका धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 18 धावा. बघताय आपण तिसरं षटक प्रगती पथावर आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 18 धावा, अजून 29 रनची आवश्यकता. उर्वरित चेंडू ते 13 चेंडू 29 धावा, 29 धावा 13 चेंडू. तर हा धावबादचा प्रकार बघितला तर भारतातर्फे मोहम्मद अझरुद्दीन हा जास्त वेळा धावबाद झालाय. श्रीलंकन मारवन अट्टापट्टू याला सुद्धा आपण बऱ्याच वेळा धावबाद होताना बघितलंय. राहुल द्रविड हा भारतीय संघाची दिवार वॉल हे सुद्धा जास्तीत जास्त वेळा धावबाद होताना आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलंय. शेवटचा बॉल या षटकातील स्ट्राईक इनकडे आता नवीन फलंदाज गेलाय. बघताय आपण स्ट्राईक इनकडे फलंदाज बॉबी याला बाद दिलं नाही कारण बॉबी हा पॉपिंग क्रीज मध्ये बरोबर पोहोचला गेलाय. याचाच अर्थ 3 गडी हे धावबाद झालेत. आता सुद्धा ॲलिमेशन व्यवस्थित नव्हतं. बॉबी याचं मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धावे करता बॉबी भोईर धावतोय आणि बघता बघता सुरक्षितरित्या 2 धावा प्रितेश आणि बॉबी नावाचे फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 20. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना MCC कासार वडवली संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 गडी बाद 20 धावा. आता 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 27 रनची आवश्यकता. 12 चेंडू 27 धावा 13.50च्या सरासरीने आता धाव गती वाढताना दिसतंय. रिक्वायर रन रेट वाढलाय. अत्यावश्यक धाव गती वाढलाय आणि आता या धावा पूर्ण होतील की नाही ही शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालंय. बघूया, आपण पुन्हा एकदा वळूया आमचे साथी समालोचक मित्र संदीप भोईर यांचं काय म्हणणं असेल या 2 षटकांवर. धन्यवाद संदीपजी. तर 2 षटकामध्ये 27 धावा. ज्याप्रमाणे पहिल्या 3 षटकामध्ये खेळ झालाय. पहिलं षटक जर पाहिलं, पहिली दोन्ही षटकं जर आपण विचार केला तर बोरिवली संघाच्या बाजूने झुकली होती. तिसऱ्या षटकात देखील थोडासा धावसंख्येला वाढवण्याचा प्रयत्न ते दिसला नाही जास्त. मात्र आताची शेवटची 2 षटकं आहेत. 12 चेंडू त्यांच्या जवळ आहेत. बॉबी आणि नवीन फलंदाज प्रितेश मैदानाच्या आत आहे. 12 चेंडूमध्ये 27 धावा होऊ शकतात संदीपजी, कारण क्रिकेटमध्ये कधी कधी याच्यापेक्षा धावा चेस झालेल्या आहेत. परंतु ज्याप्रमाणे तुम्ही सुरुवातीला सांगितलं की 46 धावाचं लक्ष स्कोरबोर्डवर लागलं गेलं, 27 धावा चेस करायच्या, तेव्हा सांगितलं की बोरिवली संघाकडे चांगली उत्तम गोलंदाजी आहे आणि ती सध्या मैदानाच्या संदीपजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी बरोबर. 12 चेंडू 27 धावा. आडव्या बॅटचा वापर. चेंडू डावी यष्टीच्या बाहेर निघणारा. म्हणजेच बघितलं आपण या अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावण्याचे धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 21. 12 चेंडू आता सरासरी या एका धावणीची थोडीशी घसरली आणि 12 चेंडूंमध्ये आता 26 रनची आवश्यकता. 12 बॉल 26 रन्स. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट, डीप इश पॉइंट, डीप गली हे क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळत आहे. दरम्यान ह्या गोलंदाजाने अप्रतिम चेंडू टाकलाय. खोळवर टपाचा चेंडू होता. मिडल स्टंप वरचा चेंडू होता. पायावर आदळणारा चेंडू होता आणि अपील केल्यानंतर पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलाय. पायचीच्या स्वरूपात हा पहिला धक्का लागलाय. धावफलकावर धावा आपण बघताय तर धावसंख्या झाली ती 21. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लेग बिफोर द विकेट म्हणून आज पहिल्या मॅच मध्ये हा पहिला धक्का लागलाय. आता दबाव वाढलाय, प्रेशर वाढलाय. आता त्यांचा हुकमी एक्का, कारण जर आपल्या इतर पत्ते जर चालत नसतील तर हुकमी एक्का वेळेवर योग्य त्या वेळी काढणं फार महत्वाचं आहे आणि तोच हुकमी एक्का आता मैदानाच्या आत गेलाय. सुशांत मुकादम डेंजरस मॅन, घातक असा खेळाडू आहे. कधीही केव्हाही सामना एक हाती फिरवण्याची क्षमता असलेला खेळाडू सुशांत मुकादम मैदानाच्या आत गेलाय. चेंडू शिल्लक आहेत ते 11 आणि 11 बॉलमध्ये 26 रनची आवश्यकता. 11 चेंडू 26 धावा. चिंता तर असेल, खास करून फिल्डिंग करणाऱ्या संघाचा कर्णधार विनय याच्यावर जास्त प्रेशर असेल.
अनेक टुर्नामेंट्समध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय, 100% योगदान त्याने दिलंय. आता गोलंदाज तयार. सुशांत मुकादम करता हा चेंडू बघितला आपण, थोडासा पडल्यानंतर खाली राहणारा होता. एलिमिनेशन फलंदाजाला व्यवस्थित करता आला नाही. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू केल्यानंतर 2 धावा फलंदाजाने खेळपट्टीवर सहजतेने पूर्ण केल्या. या 2 धावण्याची धावपळक वाढला. धावसंख्या पोहोचली 23 वर. 47 धावांचं लक्ष पूर्ण करते वेळी थोडंसं संकट आलेत. या संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता, आणि बुद्धिमत्तेचा वापर फलंदाजांना करावा लागेल. धावसंख्या 23. आता उरलेत ते 10 बॉल, 10 चेंडू उरलेत. 10 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 24 रनची आवश्यकता. 10 बॉल 24 रन्स. ओहो, बघितलं पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू होता. शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. लेग बायचा इशारा पंच विशाल नाईक सरांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. या एका धावणीची धावसंख्या 24 वर पोहोचली आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल नाईक आणि मॉन्टी घोडेकर या 2 पंचांना आपण बघतायत. अतिशय चांगला अनुभवी पंच विशाल नाईक, मॉन्टी घोडेकर. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना तुम्ही बघितलंय. आणि सांगली, सातारा, कराड, चिपळूण या परिसरामध्ये जाऊन त्याने आपले पंचांची काबिलियत सिद्ध केलंय. आता आणखीन स्थिती कठीण झालंय. 9 बॉल शिल्लक. 9 बॉलमध्ये 23 रनची आवश्यकता. बॉबी करता हा चेंडू. ट्राय टू फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. डीप मधून फेकी होतोय. फेकी येईपर्यंत फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 26 धावा. संकटमोचकाची भूमिका अदा करावी लागेल सुशांत मुकादम याला. हा हुकमी एक्का या मैदानावर काही करू शकतोय. संघर्ष हेच जीवन आहे, आणि जो संघर्ष करेल तो पुढे जाईल. माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक वेळा संघर्ष करावा लागतो. प्रत्येकाला संघर्षाच्या काळामध्ये एकटा असताना कुणाची मदत नसते. मात्र ज्या वेळेस आपल्या सुखाची वेळ असते त्या सुखाच्या वेळेमध्ये आपल्याकडे सर्वजण नेहमीच येत असतात. संघर्ष हा एकट्यालाच करावा लागतो. बॅकफुटला गेलाय. अपील जोरदार केलंय. फलंदाजाला परतावं लागतंय. आणखीन एक पायचीच्या स्वरूपात बाद होतोय. फलंदाज बॉबी भोईर याला परतीचा प्रवास करावा लागतोय. विकेटचं पतन गॉन. हा लागलाय या संघाला 5वा धक्का. 5 गडी बाद. धावफलकावर धावा लागला तर 26 धावा. आता स्थिती अशी निर्माण झाली, 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 7 बॉल शिल्लक आहेत. 7 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 21 रनची आवश्यकता. 7 चेंडू 21 धावा. समीकरण जरी अवघड असलं तरी बॉबी भोईर बाद झाल्यानंतर सुशांत सारखा एक खंदा खेळाडू मैदानाच्या आत आहे. व्हॉट अ मॅच. प्रेशर बनवलाय. म्हणजेच माझा जो अनुभव आहे तो अनुभव इथे कामी आलाय. ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की बोरिवली संघामध्ये गोलंदाजी खूप चांगली आहे. ते कमी धावसंख्या असताना फलंदाजी करणाऱ्या प्रतिस्पर्धी संघाला रोखू शकतायत. गोलंदाज तयार. ओहो, वाईडचा इशारा. वेगवान चेंडू होती. गती चांगली होती, मात्र नियंत्रण या गतीवर नव्हतं, आणि म्हणूनच पंच विशाल नाईक सरांनी चेंडूला वाईड घोषित केलंय. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या झाली होती 27. अजूनही 20 रनची आवश्यकता 7 बॉलमध्ये. 7 चेंडू 20 धावा. कष्ट करावे लागतील दोन्ही संघांना. विशेष कष्ट करावे लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. क्लीन बॉल. फलंदाजाने दाखवल्या आणि गोलंदाजाने वाकवल्या. गॉन. आणखीन एक धक्का. 6व्या विकेटचं पतन. 6 गडी बाद. धाव फलकावर धावा आहेत त्या 27 धावा. आता 1 षटक आणि एका षटकामध्ये 20 रनची आवश्यकता. 6 चेंडू 20 धावा. संदीपजी, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव आपला जो आहे तो कामी येतोय. जे प्रदर्शन आता गोलंदाजीमध्ये केलंय अजय, प्रकाश, तुषार या तिघांनी मिळून ते प्रदर्शन मला असं वाटतंय साई माऊली बोरिवली संघाला तारू शकतंय या मॅच मध्ये. काय वाटतं तुम्हाला? 6 बॉल 20 धावा. नक्कीच, नो डाऊट संदीपजी. ज्याप्रमाणे त्यांचं जे प्रदर्शन आहे, त्यांचा जो अनुभव आहे तो अनुभव त्याने पुरेपूर आज या देवेश स्मृती चषकामध्ये दाखवलेला आहे. आणि ज्याप्रमाणे कासार वडवली टीमच्या सर्व फलंदाजावर पहिल्या चेंडूपासून ते 4 षटकांचा खेळ संपेपर्यंत प्रेशर हे कमी होऊ दिले नाही आहे. त्याचाच दबाव आपल्याला जाणवतोय की आता शेवटच्या षटकामध्ये 47 धावांचा पाठलाग करत असताना 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. अजून एक आशा आहे अजूनही वडवली टीमसाठी की अजून त्यांचा सुशांत मैदानाच्या आत आहे.
म्हणूनच सुशांतवर मोठी जबाबदारी असेल. 6 चेंडू 20 धावा, 20 धावा 6 चेंडूत. प्रेशर हा असेलच. एखादा मोठा फटका जर बसला तर गोलंदाजावर दबाव येऊ शकतोय. प्रसाद गोलंदाजी मार्गावर. फिल्डिंग आपण बघूया. डीपीसी एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट. एका बाजूला एक शतरक्षक डीप गली क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. गोलंदाज प्रसाद याच्या ह्या चेंडूवर प्रसाद देण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये जास्त उंची गाठली, लांबी कमी, उलट्या दिशेने झेल टिपण्याचा प्रयास. 2 धावा सुशांत मुकादम पूर्ण करतोय. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांशी धावपळ पुढे सरकतोय. धावा झाल्यात त्या 29. 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 18 रनची आवश्यकता. 5 बॉल 18 रन्स. MCC कासा रोळवली विरुद्ध साई माऊली बोरिवली या 2 संघादरम्यान चालू असलेले हे घमासान, चालू असलेले हे युद्ध. सुशांत करता हा चेंडू, बॅटचं एज लागलंय. 2 शतरक्षकांना भेदून चेंडू आपल्याला लॉंग स्टॉपच्या दिशेने जाताना दिसला. 1 धाव पूर्ण. आता स्ट्राईक रोटेट झाली आणि एका धावेची धावसंख्या बनली ती 30 वर. 4 बॉल 17 रनची आवश्यकता. मला असं वाटतं की थोडासा दुखापतग्रस्त आहे की काय सुशांत मुकादम नावाचा हा खेळाडू. आणि आज युवा खेळाडूंना जास्त संधी दिली गेले MCC कासा रोडोली संघाच्या माध्यमातून. पुढील होणाऱ्या मॅच करता रॉयल स्टॅनर मीरा रोड आणि उत्तन बॉईज संघाने टॉस बॉक्स मध्ये या. उत्तन बॉईज संघाला सातत्याने या ठिकाणी आम्ही संपर्कात आहोत. लवकरात लवकर टॉस करण्याकरता या. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 17 धावा. डावऱ्या हाताचा फलंदाज. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये, शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षकाच्या आवाक्यापासून दूर होता. 1 धाव पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट केली आणि एका धावणीची धावसंख्या झाली ती 31 वर. आता शेवटचे 3 चेंडू, 3 चेंडूंमध्ये 16 रनची आवश्यकता. मला आठवतंय महत्त्वपूर्ण सेमीफायनलचा मॅच होता आणि नवघरचा संघाविरुद्ध अजिंक्य स्पोर्ट्स संघ लढत होता. तो म्हणजेच तपस्या प्रतिष्ठान चषक 2018 मध्ये. आणि त्या मॅचमध्ये प्रताप यांनी हे साध्य केलं होतं. आता सुशांत मुकादम याच्या बॅटमधून हा चौकार येण्याची दाट शक्यता. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता. या 4 धावांची धावगती वाढली. या 4 धावांची धावपळ पुढे सरकतोय. धावसंख्या झाली ती 35 वर. तर प्रताप भोईर नावाचं वादळ आलं होतं ज्याने अक्षय सोनी नावाच्या गोलंदाजावर तुटून पडून 3 चेंडूंमध्ये त्या 15 धावा पूर्ण केल्या होत्या. ही आठवण आहे 2018 त्या स्पर्धेची आणि तो मला दिवस आठवलाय. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता. हा चेंडूला उचललाय. हवाई सफल होण्याची शक्यता आहे काय? हवेच्या विरुद्ध दिशेने हा फटका असल्या कारणानं शतरक्षकाने जे जाळं मांडलं होतं त्या जाळ्यामध्ये हा मासा अडकलाय. गॉन. आता मात्र अशक्य असं आव्हान झालंय. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता. 1 चेंडू 12 धावा, 12 धावा एका चेंडूत. संदीप आता आव्हान कठीण झालंय. नक्कीच संदीपजी, कारण एका चेंडूमध्ये 2 षटकार. हा चेंडू जर सीमारेषे बाहेर गेला असता, परंतु सध्या जे मैदान आहे, मैदानाच्या दिशेने जो हवेचा वेग आहे तो उजव्या हाताचे फलंदाज. यावेळेला बघा ऑफ साईडला चेंडूला खेळलाय. डी पेक्षा कव्हर ठिकाणी 4 धावा येत आहेत. खूप उशीर येतात कारण फक्त अशक्य आव्हान होतं, कारण एका चेंडूमध्ये 12 धावा आपण पाहिल्या नाही आहेत. चौकार जरी आला तरी मात्र ती हरण्याची दरी किंवा दुरी होती ती थोडीशी कमी झाली आहे. मात्र चांगलं प्रदर्शन संदीपजी इथे पाहायला मिळालं आहे. हँडशेक करायचे आहे दोन्ही टीमने. चांगला खेळ आपल्याला संदीपजी इथे पाहायला मिळाला आहे. अगदी बरोबर. हस्तांदोलन करण्याकरता, हँडशेक करण्याकरता लाईनअप मध्ये जा. कासा रोडवली टीम, गो अहेड कॅप्टन. लाईनअप मध्ये आपण हँडशेक करण्याकरता जा. बॉबी भोईर अँड टीम, सुशांत मुकादम एक चांगले खेळाडू, आदर्श खेळाडू. योगेश हे सुद्धा आदर्श खेळाडू म्हणून ज्यांची गणना केली जाते. लाईनअप मध्ये जात आहेत, हँडशेक करतायत.